दरवाजे नव्हते, खिडक्या नव्हत्या, झाडाखाली शाळा बसत होत्या. तेव्हा माइंड ओपन होतं का नाही मला माहित नाही, पण शाळा ओपनच होत्या. आता शाळा बंदिस्त झाल्या, तुम्हाला माइंड ओपन करायचं आहे. आणि माइंड ओपन करणं फार महत्त्वाचं आहे, पण लोक कसं काय माइंड ओपन करणार मला माहित नाही. आम्ही तर ते म्हणतं ना का समुद्राची खोली पाहता येतं, पण लोकांचं मन नाही मोजता येत. आम्ही मत मागायला जातो तर सगळेले हवा हवंच म्हणते, हा तुम्हालाच मत मारतो, पण कोणाला पाळण सांगताच नाही. लोकांचं मन जिंकणं हा फार कठीण गोष्ट आहे. आणि आम्ही जेव्हा शाळेत जायचो तर आम्हाला 4-5 रप्पुरात जा पॅन्डले, मोठ्या मुश्किलनं एखादं ते दप्तर भेटत जाय, ते धळणी राहत जाय. पाटी पाहिलं तर त्या पाटीवर खडू उमटेच नाही आले, ते काय म्हणते लेखन. म्हणजे आम्ही कुठं गेलो, शाळा जर पाहिली तर कधी त्याच्यात पाणी येईन आणि कधी गळण, आणि कधी शाळेत मास्तर सुट्टी देईन काही सांगता येत नाही. केवढा लंबा पल्ला आपण मारतोय. म्हणजे आम्ही इथून 40 वर्ष अगोदरची व्यवस्था जर पाहिली आणि आता जर व्यवस्था पाहिली तर जमीन आसमानचा फरक आहे. आणि मी नेहमी म्हणत असतोय का आता 2 मार्ग सुरू झाले या देशामध्ये. एक गरीब आहे त्याचा वेगळा मार्ग आहे, आणि श्रीमंत असणाऱ्याचा वेगळा मार्ग आहे. तुम्ही मुंबईला जायचं असेल तर श्रीमंत समृद्धीच्या मार्गाने जाईल, आणि गरीब जर जायचं असेल तर इकडून खड्ड्या फड्ड्यातून राडगाव मार्गे जमलंच तर कुछ सहाले मदत. म्हणजे जाण्याचे मार्ग सुद्धा जिसके पास पैसा है उसका बोलबाला चालू है. एक चांगल्या पद्धत 2 मार्ग सुरू आहे. या शाळेत येताना चिठ्ठी घेऊन या लागलं नाही पाहिजे. ज्याच्या खिशात दम आहे त्यानंच इथं याव, नाही तर मग प्रवीण भाऊ द्या बरं चिठ्ठी, सुधीर भाऊले, नाही तर बच्चे भाऊ द्या बरं चिठ्ठी. ही व्यवस्था संपली आहे. आपण जर इरविन मध्ये गेलो तर असं वाटते मराले गेलो काय, आणि जर प्रायव्हेट मध्ये गेलो तर इथंच राहा वाटते दवाखान्यात, नको पाठवू आम्हाला घरी. या सगळ्या व्यवस्थेच्या मधात जे पाहिजे. मला एक जण म्हणे छत्रपती शिवाजी महाराज कुठे गेलते शाळेत, तेव्हा कुठे शाळा होत्या, तेव्हा कुठे शिक्षक होता, तेव्हा कुठे काही होतंय, कुठे अशी व्यवस्था होती तरी छत्रपतीनं राज्य केलंय. नव्हे तर आम्ही पाहतोय का लाखभराचं सैनिक, 20,000 सैनिक तोडमोड करून स्वराज्य निर्माण करण्याची ताकद याच महाराष्ट्रात छत्रपतीनं निर्माण केली. मग कुठे शाळा होती? आम्ही म्हटलं शाळा होती, पण जिजाऊ सारखी माता होती, लक्षात घ्या. तेव्हाची व्यवस्था जे होती, शाळा म्हणजे काय हो नेमकं, का त्यावेळेची काय व्यवस्था आहे, भौगोलिक काय परिस्थिती आहे, जेव्हा काय कशा पद्धतीची सिस्टीम आहे, ते त्यावेळेस छत्रपतीला शिकवलं ना, त्याच्या मायनं जिजाऊनं शिकवलं ना. आणि मग जशी परिस्थिती बदलतं तसे सगळे यंत्रणा बदलतं, आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये उभं राहणं शिकता आलं पाहिजे. कधी कधी शाळेत जाणारं पुट्ट मागं पडते आणि ढोरं चारता चारता एखादा विक्रम करून टाकते. ढोरं चारता चारता आपण पाहतोय काय, जिथं आहे तिथं कशा पद्धतीनं मजबूतीनं उभं राहता येईल. शाळा म्हणजे काही फक्त पुस्तक उघडून अभ्यास करून मेरिट मध्ये येणारी व्यवस्था नाही आहे. त्या शाळेमध्ये जाताना आम्ही चौफेर अधिक काय ज्ञान घेता येईल ते फार महत्वाचं तुम्हाला आम्हाला जपता आलं पाहिजे. आम्ही नेहमी आपण पाहतोय का सुधीर भाऊची एखादी संपत्ती सुधीरची चोरून न्यायला वेळ लागणार नाही, पण घेतलेलं ज्ञान कोणाचा बाप सुद्धा चोरू शकत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. म्हणून ज्ञान कोणाला चोरता येत नाही, त्याला कापता येत नाही, त्याला वाटता जरूर येते पण काट नाही सकते उसको. आणि ज्ञान फार महत्वाचं आहे. या देशामध्ये आता ज्याच्याजवळ अधिक नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्याचं राज्य आहे. आता ज्ञानाची स्पर्धा आहे. आपण मी बसता बसता लोखंडकरले आमच्या तहसीलदाराले म्हटलं शाळा द्याले बिर्ला समोर आली, रस्ते कराले अधिक कुठली कंपनी आहे, केवढी मोठी स्पर्धा आहे. ह्या स्पर्धा वाढल्या पाहिजे. आणि एवढ्या स्पर्धा वाढल्या पाहिजे का एवढे हॉस्पिटल झाले पाहिजे का त्या हॉस्पिटलनं असं म्हटलं पाहिजे आता आम्हाला अशीच व्यवस्था आहे. ते नागपूरचं एक मेडिकल कॉलेज नवीन झालं, म्हणे बच्चे भाऊ पेशंट पाठवत जा. म्हटलं फुकटात नाही पाठवण, त्या पेशंटला पैसे द्या लागन, कारण त्याच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटच नाही आहे. आणि पेशंट शिवाय त्याला अनुदान भेटत नाही, ते काय म्हणते सीट भेटत नाही.
तो म्हणते जेवढे पेशंट आहे तेवढे तुम्हाला सीट भेटन MBBSच्या. म्हटलं अब जम गया, आता मजा आली गड्या. आणि हे असंच झालं बा. एवढ्या सगळ्या कंपन्या होऊन जे क्वालिटीचं शिक्षण असं नाहीये जिल्हा परिषद मध्ये भेटत नाही. पण मानसिकता आमची अशी झाली का भारतीय जनता पार्टीत गेलं का लवकर निवडून येते भाऊ. काँग्रेसचं काही आता काही खरं राहिलं नाही. मग आम्ही त्याला सांगतो प्रहार आहे ना अजून जिवंत, इसमें जम जाता सबका. अरे ते मानसिकतेवर आहे. असं नाहीये का त्या जिल्हा परिषद मध्ये काही शिकल्याच जात नाही, काही भेटतच नाही. अरे तिथे आम्ही पाहतोय दिव्याच्या त्या म्हणते काय म्हणतात त्या स्ट्रीट लाईट सार्वजनिक पोलच्या खाली अभ्यास करू करू बाबासाहेब आंबेडकरनं या देशाला एक घटना दिली. हे काही कमी नाही आहे. आणि त्या ताकदीचं शिक्षण तिकडे भेटतं. पण मानसिकता काय, पोट्ट विमानानं गेलं का रेल्वेनं गेलं, कोणत्या गाडीत फिरून आलं पोट्ट, ते मानसिकता आहे. आणि म्हणून मला हे भाषण इथं करायला नाही पाहिजे, पण स्वभाव आहे, कडू आहे, त्याच्यानं तुम्ही पचून घेत जा मला थोडं थोडं. त्याच्यात मायनं नाव बच्चू ठेवलं आणि मला वाटतं मी बोलल्यानं काही लोकांवर फरक पडत नाही. इकडे लोकांच्या खुर्च्या खाली आहे आणि तिकडे जेवणासाठी एवढी गर्दी आहे का ते बोंबलून राहिले आरामशी या आरामशी या, अंगावर लोटू नका लोटू नका. खाण्यात माणसाला एवढी मजा वाटते, म्हणजे लोक एवढा आनंद घेतं जेवणाचा का कधी कधी मला असं नवल वाटतं का काही लोक जमलेच नाही तर एक महाप्रसाद ठेवून द्या. एक महाप्रसाद ठेवला. मी मनात म्हटलंय प्रवीण भाऊ का एखादी हिरोईन जरी आणली असती तरी लोक इकडले तिकडे इकडे आले असते, थोडेसे थांबले असते. काय झलक सबसे अलग. शिक्षण गेलं चुलीत तिकडे काय असेल तर. म्हणजे आम्ही काय शिकलो शाळेत तेच समजत नाही. मी एकदा मी जास्त बोरतो नाही करून आलो ना. एकदा करकरेच्या मिसेसले आणलं, ते शहीद झाले ना आपले 26 अकराच्या त्या ह्याच्या हल्ल्यामध्ये. ते सगळे त्यांच्या घरच्या लोकांना मी आणलं, त्यांच्या हातून जयस्तंभ आणि एका शाळेचं त्यांच्या हातून म्हटलं कोणाच्या हातून करावं, आपल्या हात तर एवढे पवित्र नाही आहे, पण ज्या मामा परिवारानं शहीद झाले देशासाठी त्यांच्या हातून माणूसच येत नव्हते. मी काय म्हटलं आता कसं करताय, म्हटलं त्या बाजूच्या दवंडी दे का महाप्रसाद सुरू झाला म्हणून. एवढी गर्दी झाली राव. म्हटलं आता थांबव थोडस ब्रेक कर. ज्यानं या देशासाठी शहीद झाले तो परिवार आणला, लोक पाहायला तयार नाही, यायला तयार नाही. आणि एक झलकवाली बाई आणली का लोक म्हणते तुटून पड. कठीण काम आहे शिक्षण. निवळ पुस्तकाचं काय म्हणतं त्याला 1 आणि 1 2 इतक्या पुरतं नसतं. पुस्तक आम्ही पाहतोय संख्या किती मोठी आहे याच्यापेक्षा गुणवत्ता काय ते फार महत्वाचं ठरतं. आणि म्हणून आम्ही पाहिलं पाहिजे का छत्रपतीनं ते शिक्षण घेतलं. पुस्तक वाचून नोकरीचं नाही तर जिजाऊपासून स्वराज्य निर्माण करण्याचं शिक्षण त्या माऊलीनं आमच्या या देशात छत्रपती शिवरायांना दिलं. महात्मा ज्योतिबा आमच्या सावित्रीबाई फुले वाटलं नव्हतं. लोक चोरून लपून शाळेत न्या लागत जाय. काय अवस्था होती, चोरून लपून. अरे महाराजांचं पोरगा आहे, कुंभ्याचं पोरगा आहे, कसं शिकतय, कसं शक्य आहे. चोरून न्यायचं, चोरून शाळा भरवल्या जात होती. आता ओपन भरतोय आपण. एवढा बदल आहे. हा विचाराचा बदल खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही टिकून ठेवा, नाही तर पोट्ट फॅक्टरीत घातल्यासारखं डोक्यात विचार आणू नका. तो विचारानं सुद्धा ते पाहिलं नाही का बीड मध्ये एक तो डॉक्टर काय म्हणतं MBBS झाला, MD झाला, गोल्ड मेडलिस्ट होता आणि त्यानं 2000 मुली पोटात मारल्या. गोल्ड मेडलिस्ट अबॉर्शन केले, पकडला, अंदर टाकावं लागलं. म्हणजे शिक्षणातला आम्ही पाहतोय मेरिट म्हणजे सर्व काही नाही आहे. त्याचा बेस आम्ही पाहतोय तो असणं फार महत्वाचं आहे. आणि सुधीर निश्चितच मला वाटते ते गेल्या सावित्रीबाईचं सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंचा एक फोटो इथं पहिले लाव. तो फार आवश्यक आहे, कारण तिथं त्या कष्ट आणि विचार आमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. नाहीतर ते पाहतोय तुमचे हे प्रवीण भाऊ तुम्ही ते लावता ना कधी कधी ते काय म्हणते
तुमच्या स्कीम निघाल्या का ते इंग्रजीच बाई दाखवत्या त्या स्कीमच्या समोर. ते काय म्हणते ते बॅग घेताना, अरे म्हटलं आमच्याही बाया चांगल्या दिसतं त्या दाखवत जा ना. म्हणजे त्या इंग्लंडच्या कुठून बाया आणतं काय आणतं, मग आमचे लोक बघतात आपण असं दिसलो तर इथं बा पोस्टरवर. असं होता कामा नाही. आपल्याच दाखवायच्या. एखादी निन्नावली दाखवली अलिबाबान स्वप्न पाहत आहे प्रवीण भाऊच्या स्कीम मध्ये मी आता फ्लॅट घेतो भाऊ. का बरं असं स्वप्न नाही पाहती ना, त्या इंग्रजवालीनंच पाहू का हे स्वप्न. मला वाटतं ह्या सगळा बदल आम्हाला भविष्यात करावा लागेल. सुधीरला पुन्हा शुभेच्छा देतो. माझ्या बोलल्यानं काहीच फरक पडणार नाही, तू काही चिंता करू नको. तो चांगल्या फक्त एक काम करशील का, यायचा तुले थोडासा नफा आला का त्या मासोदच्या जिल्हा परिषद शाळेवर 2-3 टिनं टाकून देजो, म्हणजे जमलं थोडं पुण्यात भर होईल अशी अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.